चलो मग स्टार्ट करू नवीन पॉईंट वेक्टर्स मधला रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. वेक्टर्स हा थोडा मोठा चॅप्टर आहे, पण मी सगळंच घेऊन तुम्हाला बोर करत नाही बसणार. ठीक आहे, आपल्याला थोड्या महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके, सो राईट डाऊन न्यू पॉईंट दॅट इज रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. जस्ट टायटल टाका तिथं. आणि तुम्ही वही वगैरे घेऊन बसता का पिक्चरला बसता का बसता लेक्चरला? न्यूमेरिकल्स वगैरे सोडवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, लक्षात ठेवा फक्त. सो नेक्स्ट पॉइंट इज रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, ऐका मला सांगा, समजा हा एक वेक्टर असेल, लेट्स कॉल इट अ वेक्टर ए, आणि इथं असे दोन वेक्टर्स मी ड्रॉ करतोय. समजून घ्या बरं का. आणि ह्या वेक्टर्सना नाव आहेत, समजा दिस इज पी वेक्टर, दिस इज क्यू वेक्टर. मला फक्त एवढं सांगायचं, कॅन आय राईट लाईक दिस, ए इज इक्वल टू पी प्लस क्यू? हो सर. कॅन आय राईट लाईक दिस एव्हरीवन? हो सर. ओके, समजा सेम वेक्टर घेतो मी, असं, आणि इथे एक असा वेक्टर टाकला, असा एक वेक्टर टाकला समजा मी, आणि तिसरा वेक्टर समजा असा टाकला मी. लेट्स से दिस वेक्टर इज p वेक्टर, दिस वेक्टर इज q वेक्टर, दिस वेक्टर इज r वेक्टर, and this is original vector a. Can I write a वेक्टर इज इक्वल टू p वेक्टर प्लस q वेक्टर प्लस r वेक्टर ह्या क्वेश्चनसाठी, ह्या सेकंड क्वेश्चनसाठी? हो सर. हे सगळ्यांना कळतंय का रे एव्हरीवन? तुम्हाला ऍडिशन समजते का सगळ्यांना? ओके, हो सर. लास्ट एक एक्झाम्पल घेतो मी. समजा असा एक वेक्टर घेतला मी, आणि एक असा वेक्टर घेतला. समजा याला म्हटलं दिस इज ए वेक्टर, ओरिजिनल वेक्टर. लेट्स से दिस इज स्मॉल ए वेक्टर अँड दिस इज स्मॉल बी वेक्टर. ह्याला कसं लिहू शकतो सांगा मला? A vector is equal to small a vector plus small b vector. Small a vector is equal plus b बी वेक्टर. b vector. मग ह्यातलं कुठलं करेक्ट आहे तिन्ही मधलं, का तिन्ही पण करेक्ट आहेत? एकच वेक्टर घेतलाय मी, एकच ए वेक्टर, तिन्ही केसेसमध्ये सेम लेंथ वगैरे सगळं, आणि त्यांना वेगवेगळ्या वेक्टरच्या ऍडिशन मध्ये लिहिलंय मी. ह्यातलं कुठलं करेक्ट आहे तुम्हाला काय वाटतंय? का तिन्ही पण करेक्ट आहेत? चुकू दे बरोबर येते, डोंट वरी, सांगा. सर तिन्ही पण करेक्ट आहेत ना. मी जे तिन्ही पण शिकवले त्या बरोबर. बेसिसवर तिघं पण करेक्ट आहेत. नाहीये लक्षात येते मी काय म्हणतोय? मी असं जरी लिहिलं असतं की हाच ए वेक्टर घेतला आणि आता इनफायनाईट वेक्टर्स टाकले असते असे, असा एक टाकलाय, 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 असा एक टाकलाय आणि असा एक टाकलाय, तरी सुद्धा हे करेक्टच असतं. दिस इज 1 2 3 4 5 6. माझी मर्जी आहे की नाही रे, किती पण वेक्टर्स घ्या. आय कॅन टेक इनफायनाईट नंबर ऑफ वेक्टर्स टू राईट दिस ऍडिशन. एम आय करेक्ट ऑर रॉंग पोरांनो? बरोबर. हे कळलं? म्हणजे एका वेक्टरला मी काय करू शकतो, किती पण असे तुकडे बनवू शकतो त्याचे, आणि त्याच्या तुकड्या बनवण्याला मी म्हणतो रिझोल्युशन. थोडा थोडा फील आलाय का कन्सेप्टचा? एका वेक्टरला इथं दोन तुकडे केले मी, एका वेक्टरचे 3 तुकडे केले, एका वेक्टरचे परत 2 तुकडे, एका वेक्टरचे इथं 7-8 तुकडे केले. असे तुकडे करण्याला त्या प्रोसेसला मी काय म्हणतो, रिझोल्युशन म्हणतो. ह्याचा वापर काय आहे हे कळल्यावरच तुम्हाला याचा फील येणार नाही 100%. ओके, म्हणजे काय सांगतोय मी त्याचा. पण सध्या मी जे सांगतोय ते समजलंय का सगळ्यांना? हे ह्या स्क्रीनवर जे दिसतंय ते मुलांनो? ओके, दॅट इज इनफ. मग आपल्याला फिजिक्स मध्ये हे लागतं, ही केस, थर्ड केस. आपण काय करतो, कुठल्या पण वेक्टरला दोन वेक्टर्स मध्ये तोडतो जे वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. मग हा ए वेक्टर कुठल्या दिशेला जातोय, एक्स ऍक्सिसला, आणि हा बी वेक्टर कुठल्या दिशेला जातोय, वाय ऍक्सिसला.
लास्ट लेक्चर मध्ये मी एक कन्सेप्ट शिकवली, तो आठवतोय का रे? टाइप्स ऑफ वेक्टर्स मध्ये एक टाइप घेतला होता मी इथे, एक ज्याचा मॅग्निट्यूड 1 असतो, त्याला कुठला वेक्टर म्हणतो आपण? युनिट वेक्टर. आणि युनिट वेक्टरचं काम काय Unit असतं? vector. युनिट वेक्टरचं काम काय असतं? काय करणं? त्याची मॅग्नेट्यूडला एक डायरेक्शन देणं. मॅग्निट्यूडला काय देणं? डायरेक्शन देणं. क्लिअर आहे सगळ्यांना? 100% आहे? Oh. ओके. थोडी थोडी कहाणी आता काय होईल, हे होईल, तयार होईल आता. ठीक आहे, मग एक लक्षात द्या, इथे एक पॉईंट घेतो मी. समजा माझ्याकडे एक वेक्टर असेल, अजून तुम्हाला पूर्ण कळलेलं नाहीये, डोंट वरी, कुणालाच कळणार नाही अजून म्हणजे मी काय करतो इथं. समजा मी एक असा वेक्टर घेतला आणि त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड लेट से 5 आहे, आणि मी काय केलं, असा एक वेक्टर लिहिला आणि असा एक वेक्टर लिहिला. आता ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड लेट से दिस इज स्मॉल वेक्टर, ह्याचं मॅग्निट्यूड 4 असेल, तर ह्या बी वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असेल रे? 1. ओए, 3. तू डायरेक्ट ऍडिशन केली का? 4 + 1 5. साधा अल्जेब्रा वेक्टर्सना चालत नाही, शिकवलं होतं की नाही मागच्या वेळी मी? एक काय चुकलंय कळलंय का सांगा मला पोरांनो? हे समजलं का? पायथागोरस ऍडिशन करशील ना, 4 + 3 = पायथागोरस ऍडिशन आहे त्याचे. लक्षात आले का रे सगळ्यांना? मग इथं मी असं लिहू शकतो, ए वेक्टर इज इक्वल टू स्मॉल ए वेक्टर प्लस स्मॉल बी वेक्टर. आता इथं लक्ष द्या, स्मॉल ए वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? स्मॉल ए वेक्टरचा 4, 4. आणि कुठल्या 5. दिशेला आहे? कुठल्या दिशेला आहे तो स्मॉल ए वेक्टर? स्मॉल ए वेक्टर एक्स ऍक्सिसला. मग एक्स ऍक्सिसची दिशा दाखवण्यासाठी काय वापरणार मी? आय कॅप. आयोटा. आयोटा नाही, आयोटा नाही म्हणायचं याला. आय कॅप. आयोटा इज डिफरंट. ठीक आहे, आयोटा इज डिफरंट, √-1 असतं ते. आणि हे जे बी वेक्टर आहे, ह्या बी वेक्टरला कसं लिहिणार रे सांगा भाऊ? 3j कॅप. 3, आणि त्याचं मॅग्नेट, त्याचे डायरेक्शन वाय ऍक्सिसला आहे. मग मी तुम्हाला इथे एक लिहितो, काय युनिट वेक्टर्स आपल्याला वापरायचे थोडेसे. युनिट वेक्टर्स 3 आपल्याला स्टँडर्ड आहेत, जे लक्षात ठेवायचे. कुठलं पण 11वी-12वीचं पुस्तक उचला, तुम्हाला हे 3 दिसतील तुम्हाला. जर मला एक्स ऍक्सिस सांगायची असेल तर मी आय कॅप वापरणार. लक्षात ठेवायचंय काय, रटायचं याला. जर मला व्हर्टिकल डायरेक्शन सांगायचं असेल, वाय डायरेक्शन, तर मी वापरणार जे कॅप. आणि जर मला झेड डायरेक्शन आठवते का सगळ्यांना? हो सर. स्क्रीनच्या बाहेर किंवा स्क्रीनच्या आत, ज्याला मी या पेपरवर दाखवू शकत नाही, आणि दाखवण्यासाठी थोडं तिरकं दाखवतो. सो दिस इज व्हॉट झेड ऍक्सिस. आता आपण ह्या पूर्ण, मला वाटते पूर्ण वर्षामध्ये ह्या दोघांचाच बघणार आहे. झेड ऍक्सिस स्लोली नंतर जायचं 3D जिओमेट्रीमध्ये वगैरे. पण आत्ता मला सांगा, बी कुठल्या दिशेला आहे रे? वाय ऍक्सिसला आहे की नाही? त्यामुळे याला B3 कॅप लिहू शकतो का? हे कळलंय का सांगा मला सगळ्यांना? So this vector can be written as 3i cap plus 4j cap. ह्याला म्हणतात त्या वेक्टरला रिझॉल्व्ह करणं, तोडणं त्या वेक्टरला. आणि याच्यावर अशी प्रॅक्टिस करून घेऊन तुम्ही लाईफ मध्ये कधी विसरणार नाहीये आता जे सांगितलं ते. पण आता हे एक्झाम्पल कळलं, 3j कॅप आय कॅप ना. उलट लिहिलं मी. दिस इज 3 नाही 4i cap plus 3j cap. ओके, आपण कसं एबीसीडी वाचताना IJK लिहितो की नाही, तसंच हे IJK. तुम्ही उलट लिहिलं तरी चालेल. आपण शिकलोय की नाही, ऍडिशन A + B करा किंवा B + A करा, सेमच येते पोरांनो. हो सर. मग याला हो, 3j sir. cap plus Hello, 4i sir. cap लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हा बोल की. थांब 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 थांब. आवाज नाही आला. काय म्हटलं? वर आपण रिझल्टंट काढताना बेरीज करत होतो ना वेक्टर्सची. बरोबर. मग इथं पायथागोरसचे थेरम यूज करायचे. नाही पायथागोरस इथं मी तुम्हाला सोपं पडण्यासाठी 3, 4 आणि 5 दिले रे. हे 3, 4, 5 असतील असं नाही, वेगळं काही पण असू शकतं ते. लक्षात आलं? मी एक्झाम्पल घेतो, त्यानंतर तुला क्लिअर होईल. ठीक आहे. मला सोपं कधी पडेल? 90 डिग्रीला सोपं पडेल. वरचं कुठलं पण घेतलं तर रिझॉल्युशनच आहे, पण मला सोपं पडण्यासाठी काय आहे? 90 डिग्री. कारण पायथागोरस थेरम वापरले की आरामात सुटतं ते. लक्षात आलंय का?
हे हो बघ, सर. ह्याच वेक्टरला मी असं पण तोडू शकतो, असं एक आणि असं एक. पण ही दिशा कुठली आहे मला माहित नाही ना, एक्स ऍक्सिस आहे का कुठली आहे, अशी तिरकी आहे. मग त्याला आयजे कसं लिहायचं? त्यापेक्षा मी काय करतो इझी करण्यासाठी, त्या वेक्टरला दोन अशा वेक्टर्स मध्ये तोडतो, एक एक्स ऍक्सिस वर असेल, एक वाय ऍक्सिस वर असेल. मग एक्स ऍक्सिसला आय कॅप लिहू शकतो, वाय ऍक्सिसला जे कॅप लिहू शकतो. फील आलाय का तुम्हाला थोडं थोडं? सांगा जरा मुलांना. हो हो. सर. 100% क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. हो. एक क्वेश्चन विचारतो काय, मला त्याचा आन्सर सांगा. समजा असा एक वेक्टर आहे, लेट्स से दिस इज पी वेक्टर, आणि ह्याचं मॅग्निट्यूड आहे 13. इट्स मॅग्निट्यूड इज 13. सोपा क्वेश्चन आहे, ट्राय करायचा सगळ्यांनी. ह्याला मला रिझॉल्व्ह करायचं आहे. हे जे तुकडे करणं असतं ह्याला कशा काय म्हणतो, वर्ब मध्ये रिझॉल्व्ह. म्हणजे तुकडे करण्यासाठी मी परपेंडिक्युलर तुकडे केले कारण ते सोपे पडतात मला. ठीक आहे. आणि लेट्स से दिस मॅग्निट्यूड इज 5. ओके. ह्याला मी एक्स वेक्टर म्हणतो आणि ह्याला मी वाय वेक्टर म्हणतो. आय कॅन राईट पी वेक्टर इज द ॲडिशन ऑफ एक्स वेक्टर प्लस वाय वेक्टर. मला सांगा रे, पी वेक्टर कसा लिहिणं आय कॅप आणि जे कॅप मध्ये? ट्राय करता याला? 5 आय कॅप प्लस 12 जे कॅप. प्लस 12 जे कॅप. पायथागोरस ट्रिपलेट माहिती आहेत सगळ्यांना? हो सर. हो. हा जर 13 असेल, हा जर 5 असेल, तर हा 12 असतो की नाही? हो. हा. मग एक्स वेक्टरला कसं लिहिणार मी? 5. आणि नुसतं 5 लिहून चालणार नाही, डायरेक्शन पण द्यायला पाहिजे. कुठली डायरेक्शन आहे? फाय आय कॅप. आय कॅप. हे सगळ्यांना जमतंय का रे मुलांनो? हो सर. आणि वायचं काय येणार? 12 जे कॅप येईल की नाही? 12 जे कॅप. सो दिस पी वेक्टर कॅन बी रिटर्न ॲज 5 आय कॅप प्लस 12 जे कॅप. तुम्हाला समजायला लागलंय सगळ्यांना हे? हो. ओके. एक ना थोडी प्रॅक्टिस करून घेतो काय तुमची आय कॅप जे कॅपची, म्हणजे तुम्हाला 100% कॉन्फिडन्स येईल. त्याच्या अगोदर मला सांगा, असं क्वाड्रंट बघितलेत का ह्याच्या अगोदर तुम्ही कधी? एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हो सर. वाय ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आता एक्स हो सर. ऍक्सिस ही डायरेक्शन दाखवण्यासाठी मी आय कॅप वापरतो, तर ही डायरेक्शन दाखवण्यासाठी मी मायनस आय कॅप वापरायचं. लक्षात राहिले? सोपं आहे. ओके. हो सर. तसंच वाय डायरेक्शन दाखवण्यासाठी जसं जे कॅप दाखवतो, तसं निगेटिव्ह वाय दाखवण्यासाठी काय दाखवणार आहे? निगेटिव्ह जे कॅप. निगेटिव्ह जे कॅप. निगेटिव्ह जे कॅप. सोपं आहे, जे सोपं आहे. निगेटिव्ह जे कॅप. समजा एक पार्टिकल आहे काय, सर्कलमध्ये फिरतोय. व्यवस्थित फिजिक्स जरा शिकूया आपण ह्याच्यासोबत. सगळ्यांनी विचार करायचा आणि आन्सर द्यायचा. हा पार्टिकल सर्कलमध्ये फिरतोय आणि सर्कलमध्ये फिरताना लेट्स से त्याचं स्पीड जे आहे, अजून मी हे शिकवलेलं नाही तुम्हाला मोशन वगैरे, पण तुम्हाला आतापर्यंत जेवढं शाळेमध्ये झालं असेल 5वी 6वी पर्यंत तेवढं इनफ आहे. स्पीड समजायचं 20 मीटर पर सेकंड. ह्या पॉइंटला गेलो तो गोल गोल फिरत फिरत, इथं सुद्धा तेच स्पीड आहे. किती? 20 मीटर पर सेकंड. त्यानंतर परत इथं आला, इथं पण स्पीड तेच आहे 20 मीटर पर सेकंड. आणि त्यानंतर इथं गेला, इथं पण स्पीड तेच आहे 20 मीटर पर सेकंड. सर काय सांगताय मला? तर स्पीड सेम आहे, डायरेक्शन वेगवेगळ्या आहेत नाही रे ह्यांच्या? हो सर. ओके. हो. तर स्पीड जे असतं त्याला फक्त मॅग्निट्यूड किती आहे सांगितलं तर चालतं, म्हणून त्याला आपण म्हणतो स्केलार. आठवते ना स्केलार वेक्टर सगळ्यांना? हो हो सर. सर. हो. आणि स्पीड कुठल्या दिशेला पळतोय ते जर सांगायचं असेल तर त्याला व्हेलॉसिटी म्हणतात. हे मी नंतर शिकवणार आहे, पण आता कुठं तर ऐकलं असेल तुम्ही हे, आय थिंक. हो सर. हो सर. हो. स्पीड म्हणजे किती फास्ट पळतोय आणि व्हेलॉसिटी म्हणजे किती फास्ट पळतोय आणि कुठल्या दिशेला पळतोय. व्हर्टिकल पळतोय, होरिझॉन्टल पळतोय, टुवर्ड्स यू पळतोय, अवे फ्रॉम यू पळतोय. समजले मी काय म्हणतोय? सो हो सर. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर. मग इथं जे लिहिले ते स्पीड लिहिलेत, ह्यांना डायरेक्शन देण्यासाठी काय वापरेन रे मी? आय कॅप आणि जे कॅप. आय कॅप आणि जे कॅप. डायरेक्शन देणे युनिट वेक्टर्स वापरेन नाही मी डायरेक्शन देण्यासाठी. हो सर. ओके. मग ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे. ए पॉइंटची व्हेलॉसिटी कशी लिहाल सांगा बघू? ह्यासोबत काय अटॅच कराल? जे कॅप. 20 जे कॅप. हे कळलंय का सगळ्यांना? येतंय हो तुम्हाला? सर. टेन्शन घेऊ नका. बी पॉइंट साठी काय लिहिणार? बी पॉइंट साठी 20 -20 आय कॅप. मला
-20 आय कॅप. मायनस का लिहिलं कळलं का रे? हो सर. उलटा पळतो इकडं. सी पॉईंट साठी सांगा, सी पॉईंट साठी. -20 जे कॅप. -20 जे कॅप. युनिट वेक्टर, युनिट वेक्टरचा फायदा कळतोय का सगळ्यांना? हो सर. आणि डी डी पॉईंटचं सांगा. 20 I cap. 20 I cap. आता हे एबीसीडी पॉईंट दिले होते त्यामुळे सोपं आहे. मी समजा इथला पॉईंट दिला असता असा वेगळा हा, आणि इथं म्हटलं असतं, तर याला म्हणाल का रे तुम्ही 20 आय कॅप किंवा 20 जे कॅप असं काय? नाही सर. नाही. नाही. फिक्स डायरेक्शनला नाहीये ना, मग त्याचे दोन कंपाऊंड्स येणार, इकडे एक येणार, इकडे एक येणार. मग ते कंपाऊंड्स कसे काढायचे ते आपण शिकतो इथं आता, तिरकं जेव्हा येईल. कारण तुम्हाला फिजिक्स मध्ये पुढे जाऊन बघायचं आहे, एखाद्या बॉडीवर इकडे एक फोर्स लागलाय 10 न्यूटनचा, इकडे एक फोर्स लागलाय 10 न्यूटनचा. नेट फोर्स काय असणार सांगा बघू याच्यावर? 0. समजा त्यानंतर एक फोर्स इकडे लागला, एक फोर्स इकडे लागला, नेट फोर्स किती असणार? ओबियसली यांच्या मधून असेल, एवढं कळतंय का आता सध्या? हो सर. हो झिरो सर. झिरो नसणार, एवढं क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. समजा अजून एक फोर्स इकडे लागला 10 न्यूटनचा, नेट फोर्स किती असणार? 20. आता हे इझिली करू शकताय. पण समजा असं काहीतरी दिलं, इकडे 10 न्यूटनचा फोर्स लागलाय ऍट एन अँगल ऑफ 30 डिग्री, आणि इकडे एक फोर्स लागला. आता हे काढणं अवघड आहे, एवढं पटतंय का तुम्हाला? हो सर. कारण मी सांगू शकत नाही एक्झॅक्टली. हा जर 10 न्यूटन सरळ वर लागत असता तर मी 0 म्हटलं असतं. हा 10 न्यूटन तिरका लागल्यावर करणार काय? क्रिकेट खेळता का, त्याच्यावर रोलर असतो बघा ग्राउंडवर कधीतरी, बघितलाय कधी? किंवा ग्राउंडवर रोलर फिरवतात बघा. हो सर. त्याला खेचताना कसं असतं त्याचं स्ट्रक्चर, बघितलंय कधी? असा सिलेंड्रिकल असतो तो, आणि त्याला असं इथून हे असतं माहितीये का, असं बाहेर आलेलं, आणि ह्याला खेचत असतात ते माणसं. मग ह्याच्यामध्ये फोर्स असा तिरका लागतो की नाही रोलरवर, समोरून बघितला तर समजते मी काय म्हणतोय? हो सर. तिरक्या फोर्स सोबत खेळायचं कसं आपण, तर ते करण्यासाठी मी काय करतोय, तर तुम्हाला त्या वेक्टरला फोडायला शिकवतोय तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये, जेणेकरून नंतर इझी बनतं ते. रिझोल्युशन काय असते समजते सगळ्यांना पोरांनो? हो सर. आजचं पूर्ण लेक्चर रिझोल्युशन वर असणार आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स आणून देतो आज मी रिझोल्युशन कसं करायचं त्याच्यावर. कारण एकदा रिझोल्युशन जमलं की तुमचं काम झालं, मग भरपूर 99% वेक्टरचं काम झालंय तुमचं मग फिजिक्स मधल्या. ठीक आहे. आता बघा, मला वाटतं हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलेले आहेत, बरोबर का? हो सर. ओके. सर. आता इथं पायथागोरस ट्रिपलेट होत्या म्हणून तुम्ही सोपं सगळं केलंय, 5 आय कॅप 12 जे कॅप. वेगळं विचित्र काहीतरी असतं तर काय करायचं? ठीक आहे. मग त्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करावा लागतो. साइन कॉस टॅन सगळ्यांना आठवतंय का? हो सर. हो सर. समजा असा एक वेक्टर दिलाय मी, लेट्स से ए वेक्टर किंवा फोर्स आहे कुठला तरी, त्याचं मॅग्निट्यूड आहे 10. ठीक आहे. आता काय केलं मी, त्याला एक्स वाय ऍक्सिस मध्ये ठेवतो मी असं, लक्ष द्या. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. ठीक आहे, असं ठेवलं. मग ह्याला मी असं फोडू शकतो की नाही रे? बोला, रिझोल्युशन कळतंय का? हो सर. ओके. आणि लेट्स से दिस अँगल इज थिटा. आता पायथागोरस ट्रिपलेट वगैरे काही वापरायचे नाही, कारण 10 चे काय करणार पायथागोरस ट्रिपलेट तुम्ही? कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. पण समजा ही जी साइड आहे, लेट्स से इफ दिस साइड इज एक्स अँड लेट्स से इफ दिस साइड इज वाय, मी असं लिहू शकतो का रे, साइन थिटा? काय लिहू शकतो या ट्रायंगल मध्ये साइन थिटाला, सांगा भाऊ? y/10. y/10. कळलंय मी काय म्हणतो? हे सगळ्यांना जमतंय काय? अपोजिट आपण हायपोटेनस एव्हरीवन. आणि कॉस थिटाला काय लिहू शकतो? कॉस थिटाला x/10. एक्स अपॉन 10. मग मला सांगा इथं वाय ला काय लिहिणार मी? 10 साइन थिटा लिहिन का नाही? हो सर. 10 इंटू हो साइन सर. थिटा, त्यालाच 10 साइन थिटा लिहू शकतो. आणि एक्स ला काय लिहू शकतो? 10 कॉस थिटा लिहू शकतो की नाही असं मी? हो सर. हो तुमचे सर. प्राण उडालेले आहेत, है की नाही? समजलंय? हो सर. समजले. ओके. हो सर.
मग हे जे एक्स दिसतंय हो इथे, सर. त्या एक्सच्या जागेला लिहू शकतो 10 cos थिटा, आणि हे जे वाय दिसतंय त्या जागेला लिहू शकतो 10 sin थिटा. आता मला मिळाल्या व्हॅल्यू, आता समजा हा 30 डिग्री असता तर साइन 30 किती असतो, पाठ केलंय का हे? हाफ हाफ हाफ. कॉस 30 किती असतो? √3/2. 2. मग इथे व्हॅल्यू पुट करून काहीतरी नंबर काढू शकता की नाही तुम्ही? बोला. हो सर. ओके. आता मी अजून करतो, ट्रिग्नोमेट्री अजून खूप जणांना व्हॅल्यू पाठ झालेली नाही, त्यामुळे याला असंच ठेवतो मी आता. ठीक आहे. मग हा जो नंबर आहे तो एक्स दिशेला आहे, मग त्याला वेक्टर बनवण्यासाठी काय मल्टिप्लाय करेन रे मी त्याला? कशाने मल्टिप्लाय करेन? आय आय कॅप. कॅप. कळलं का? आणि हो सर. ह्याला कशाने मल्टिप्लाय करेन? जे कॅप न करेन का? जे कॅप. मग हा जो वेक्टर आहे ए वेक्टर, त्याला कसं लिहिन मी? 10 cos थिटा आय कॅप प्लस 10 sin थिटा जे कॅप. ह्यातलं काही सुद्धा पाठ करू नका. पाठ करायला गेला एक्झॉस्ट व्हाल, बोरिंग वाटायला लागेल सगळे. हे काही पाठ करायचं नाही, यातलं स्किल आहे. सायकल मारायला पाठ करायला लागते काय? पुस्तक घेऊन बसायला लागते की सायकलवर? डोक्यात बसलंय की नाही तसंच आहे. ठीक आहे. स्लोली मी प्रॅक्टिस करून घेईन, तुमचं तुम्हाला पाठ होऊन जाईल. लक्षात आलंय सगळ्यांना इथं काय लिहिलंय मी ते? हो सर. हो सर. तर इथून पुढं काय कराल तुम्ही, ही ट्रिक वापराल. ओके. काय कराल? ही ट्रिक वापराल. कुठलं पण पायथागोरस ट्रिपलेट असू दे नसू दे, तुम्हाला जर अँगल दिला असेल तर तुम्हाला हे कंपोनंट्स, हे जे रिझॉल्युशन केलंय की नाही, हे पार्ट्स आहेत त्यांचे. ह्या पार्ट्सना अजून एक नाव आहे कंपोनंट्स. ह्याला म्हणायचं ए चे कंपोनंट्स लिहिणे. हा जो दिसतोय ह्याला एक्स कंपोनंट म्हणायचं, हा जो दिसतोय त्याला वाय कंपोनंट म्हणायचं. मी काय म्हणतोय त्याचं लिंक लागते का डोक्यामध्ये? हो सर. ओके. हो सर. ओके. तर इथून पुढं अजून एक काय, समजा हा जो वेक्टर इथं काढलाय मी, हा ड्रॉ केलेला वेक्टर, हा व्हर्टिकल वाला, मी समजा हा वेक्टर उचलला आणि इकडं नेऊन ठेवला. इकडे शिफ्ट केला मी. त्याची लेंथ बदलली आहे का रे पोरांनो? नाही. डायरेक्शन बदलली आहे का त्याची? नाही. अगोदर वरच पॉइंट करत होता, आता पण वरच पॉइंट करतोय की नाही तो? मग वेक्टर बदलला असेल का तो? नाही. कळलंय का? तर एक लक्षात ठेवा, वेक्टर कॅन बी शिफ्टेड और स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. त्यांना काही फरक पडत नाही त्याच्यावर. जर त्याची लेंथ चेंज झाली तर मॅग्निट्यूड चेंज होणार. एरो जर असा चेंज झाला, पेन दिसतोय सगळ्यांना मी काय करतोय इथं ते? हो सर. असं जर चेंज झालं तर मॅग्निट्यूड चेंज झालं. मी त्या वेक्टरला उचलून इकडे लिहू शकतो कुठेही सुद्धा. आता 30% वगैरे काहीतरी कळलं असेल तुम्हाला मी काय करतो इथं ते. लक्षात आलं? थोडं क्लिअर होतंय का सगळ्यांना? हो सर. ओके. तर एक शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायची कंपाऊंड्स काढताना इथून पुढं. मी तुम्हाला प्रॉमिस करतो या लेक्चरच्या एंडला तुम्हाला काही सुद्धा अवघड वाटणार नाही यातलं. आता थोडंसं वाटत असेल आतनं कुठनं तर, ठीक आहे, होऊन जाईल. कॉन्फिडन्स येईल याच्यावर, डोंट वरी. शॉर्टकट ट्रिक काय वापरायची सांगतो इथं. अँगलला चिटकून जो कंपोनंट असेल त्याच्यामध्ये कॉस येत असते आणि राहिलेल्या कंपोनंट मध्ये साइन येत असते. काय म्हटलं? कळलं मी काय म्हणतोय? थिटाला जो ऍडजसंट असतो, थिटाला जो ऍडजसंट कंपोनंट असतो तो नेहमी कॉस मध्ये येत असतो, आणि द अदर वन हा नेहमी साइन मध्ये लिहायचा. ठीक आहे. याच्यावर प्रॅक्टिस करून घेऊ आपण, तुम्हाला क्लिअर होईल स्लोली. ही शॉर्टकट ट्रिक आहे, लक्षात ठेवा. ओके. लक्षात द्या. मी अजून एक क्वेश्चन घेतो इथं. यातला अजून एकदा सांगतो, काही पाठ करण्यासारखं नाही यातला. ठीक आहे. सर, हा. प्रोजेक्टाईल मध्ये सुद्धा 2 कंपोनंट असतात ना व्हेलॉसिटीचे, यू कॉस थिटा आणि यू साइन थिटा. ते घेणार आहे आपण आता. ओके. एक्झाम्पल म्हणून घेईन मी ते, डोंट वरी. हे लक्ष द्या रे. हा एक वेक्टर आहे समजा, ह्याचं मॅग्निट्यूड आहे 20 अँड दिस अँगल इज थिटा. तर असा जर क्वेश्चन आला इथून पुढं, किंवा असं जर कुठं वापरायचं झालं आपल्याला, तर डायरेक्टली इथून पुढं काय करायचं? अँगलला चिटकून एक कंपाऊंड असणार. असा कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. ओके. लक्ष द्या.
अँगलला चिटकून एक कंपाऊंड असणार आहे असा, आणि असा एक असणार आहे, पण मी त्याला आता ड्रॉ करत बसत नाही, त्याला मी वाय ऍक्सिस वरच लिहितो. समजले का सगळ्यांना? शिफ्ट करून लिहिलाय त्याला मी इकडून इकडं. हो सर. तर स्टेप 1 काय लक्षात ठेवा, स्टेप 1 कंपोनंट्स लिहायचे, कंपोनंट्स ड्रॉ करायचे पहिल्यांदा. कुणासारखे? बॉडीगार्ड सारखे, त्याच्या आजूबाजूला. ठीक आहे, म्हणजे असं नाही करायचं वेक्टर इकडं आहे आणि त्याचे कंपाऊंड्स इकडं इकडे लिहिले. दिस इज रॉंग. मी काय म्हणतोय कळतंय का? त्याच्या आजूबाजूला काढायचे ते असे. लक्षात आले सगळ्यांना? स्टेप 1 कळली का एव्हरीवन? ओके. त्यानंतर स्टेप 2 अप्लाय शॉर्टकट ट्रिक. शॉर्टकट ट्रिक काय सांगितली रे मी? जो अँगलला चिटकून येतो तो कुठला कंपाऊंड असतो? कॉस थिटा. सो दिस कॅन बी रिटन एज 20 cos थिटा. आणि राहिलेला कंपाऊंड काय असणार? 20 sin थिटा असेल की नाही? हो सर. मग वेक्टर मध्ये कसं लिहिणार याला? याला आय कॅप लिहिणार आणि ह्याला काय लिहिणार? जे कॅप. कळले का सगळ्यांना? हो सर. थोडं थोडं समजायला लागले का मगापेक्षा जास्त थोडं? हो सर. ओके. बाकीचे सांगा रे जरा. सन्नाट्यात जाऊ नका. आर्यन, ईशान, सृष्टी बोला रे. सर हा, चालेल सर. ते मी आधे घंटे नव्हते, आधे घंटे साइन कशाला एक्सप्लेन कराल का? ट्रिग्नोमेट्री आठवते? हो सर. इकडं बघ. हे कळलं का तुला? कंपाऊंड्स काय असतात, त्याला तोडायचं आहे आपल्याला निम्म निम्म परपेंडिक्युलर मध्ये. मग ह्या वेक्टर बद्दल बोलतोय, दिसतंय हायलाइट केलेला वेक्टर तुला? हा सर. त्याला मी एक्स म्हटलं समज, आणि इथं हा ट्रायंगल दिसतोय का? हा हायपोटेनस आहे, दिस इज अपोजिट साइड, दिस इज ऍडजस्टंट साइड, हो. दिस इज थिटा. सो कॉस थिटा कसा लिहिणार मी? हे करेक्ट आहे का कॉस थिटा लिहिलेलं ह्या ट्रायंगल साठी? हा सर. बरोबर. मग एक्स कसा लिहिणार? ह्या 10 ला मी इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय करू शकतो की नाही? हा. सो दॅट्स वाय आय हॅव रिटन 10 cos थिटा. लक्षात आलं का? हो. नेक्स्ट, ही साइड ह्याला वाय म्हटलं मी समज, तर ह्या ट्रायंगल मध्ये मी हे लिहू शकतो का? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस इज इक्वल टू साइन थिटा. करेक्ट? हा सर. मग ह्या 10 ला इकडे मल्टिप्लाय केलं मी, सो वाय कॅन बी रिटन एज 10 sin थिटा. 10 साइन. म्हणून त्याला 10 sin थिटा डायरेक्शन देण्यासाठी युनिट वेक्टर वापरला, दॅट इज जे कॅप. कळले का? हो सर. साइन. शॉर्टकट ट्रिक काय वापरायची? आता ही जेवढी लेंथ असेल तेवढीच ही लेंथ असेल की नाही? रेक्टँगलचा पार्ट आहे ना हो. तो. लक्षात आले का रे? हे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. मी म्हणतोय म्हणून नुसतं पार्ट नाही करायचा. हा जो वेक्टर काढलाय मी इथं, हा असा आहे. आता रेक्टँगल मध्ये दोन्ही साइड सेम असतात नाही, ही पण आणि ही पण. म्हणून हा जेवढा आहे तेवढाच हा वेक्टर आहे. कळतंय का सगळ्यांना? नाही कळालं? पोरांनो काय विचारतोय मी? हो सर. लक्षात आलं ना? तर हे कंपोनंट्स लिहायला जमतील का तुम्हाला हे सगळ्यांना? हो सर. हो सर. 100%. काही डाऊट? हो सर. काही डाऊट नाही? बरोबर. ओके. अजून एक क्वेश्चन विचारू? कंपाऊंड्स लिहिणार त्या वेक्टरचे, ट्राय करणार? हो सर. कारण हे तुम्हाला जमलं पाहिजे. आता इथे कसा वेक्टर काढलाय मी असा. ओके. दिस इज, याचा मॅग्निट्यूड आहे 100 आणि दिस अँगल इज थिटा. ओके. दिस वेक्टर इज ए वेक्टर. तर याचे कंपोनंट सांगा रे मला. एक्स कंपोनंट काय होतो आणि वाय कंपोनंट? 100 cos थिटा. -100 cos थिटा. -100 cos थिटा आणि -100 sin थिटा. स्टेप 1 काय? बॉडीगार्ड्स. आठवते का? अय, हो सर. एक इकडे येईल आणि एक इकडे येईल. आता हे जे कंपाऊंड्स आहेत त्यांची लेंथ कशी काढायची? जसा रेक्टँगल बनेल अशा हिशोबाने लेंथ काढायची. लक्षात आलंय का रे सगळ्यांना? मग अँगलला चिटकून कुठला, हा जर कंपाऊंड लिहायचा झाला मला,
तर अँगलला चिटकून आहे त्यामुळे काय येणार तो cos कॉस Cos विल theta. बी 100 cos थिटा आणि हा कंपाऊंड काय येणार 100 sin थिटा. सगळ्यांना समजलंय काय? सर हो, मायनस कॉस थिटा येणार. सांगतो मायनस काय असं सांगतो आता. कंपाऊंड जे असतात त्या फक्त लेंथ असतात. समजले का सगळ्यांना? त्यामुळे कंपाऊंड हे हो आहेत सर. 100 cos थिटा आणि दिस इज 100 sin थिटा. हे बाकीच्यांना समजले का रे? खरंच सांगा मला एकदा. हो सर. ओके सर परत एकदा एक्सप्लेन कराल प्लीज. हे बघ कंपाऊंड्स मी शॉर्टकट ट्रिक काय सांगितली जे थिटाला चिटकून आहे त्याला काय लिहायचं कॉस लिहायचं सांगितलं की नाही परत परत ते करत बसायला लागेल नाही तर ट्रिग्नॉमेट्री वापरून. हो. ओके मग मला सांग स्टेप 1 काय हा जर वेक्टर असेल आणि ह्याचे जर मला कंपाऊंड काढायचे असतील तर त्याच्या आजूबाजूला 2 वेक्टर्स लिहायचे असे जे त्याचे कंपाऊंड्स असतील. मग त्या 2 वेक्टर मधला एक कॉस असणार आहे आणि एक साइन असणार आहे. मग कॉस कुणाला घ्यायचा जो अँगलला चिटकून आहे. लक्षात आलं का काय म्हणतोय मी? हो. त्यामुळे ह्याला लिहिलंय मी 100 cos थिटा आणि हा एक्स दिशेला आहे त्यामुळे त्याला म्हटलं मी एक्स कंपोनंट. एक कळले काय? हो कळालं. आणि राहिलेला दुसरा काय असणार साइन मधला असणार दॅट इज 100 sin थिटा आणि तो वाय ऍक्सिसला असल्यामुळे त्याला मी 100 sin थिटा लिहिलं. कळले सगळ्यांना हे? हो कळालं. सर आय कॅप जे कॅप मध्ये लिहिताना सांगतो. मायनस साइन द्यायचं का? आता ह्यात जर तुम्ही एक्स कंपोनंट बघितला तर तो निगेटिव्ह ऍक्सिसला लागला की नाही रे? हो सर. मग ह्यासोबत डायरेक्शन काय हो सर. वापरणार मायनस आय कॅप. कळले का सगळ्यांना मी काय म्हणतोय? हो सर. आणि हो हा सर. जो दिसतोय व्हर्टिकल तो काय प्लस मध्ये आहे सो दॅट इज प्लस जे कॅप. लक्षात आलं मी काय म्हणतोय? हो सर. मग असलं हे विचित्र लिहिण्यापेक्षा कसं लिहायचं 100 cos एक मिनिट एक्स कंपाऊंड आहे का सॉरी 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 इथं मी उलट लिहिलं परत. दिस इज मायनस आय कॅप अँड दिस इज प्लस जे कॅप. मी कुठं चुकलेलो कळलं का सगळ्यांना? हो सर. ओके सो दिस इज 100 cos थिटा आणि हा मायनस पुढं लिहित हे जरा छान दिसतं आणि इथं काय लिहिणार प्लस प्लस लिहायची गरज नाही कुठल्या नंबरला. तुम्हाला आता हे 40-50% कळालं असेल बरं का रे. अजून भरपूर आहे म्हणजे हो जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला डोक्यात बसणार आहे फिक्स कंपाऊंड्स कसे काढायचे. आता सांगा कळलंय का मला हे? हो सर. हो सर. ओके ह्यातला हो सर. कंपोनंट फक्त एवढाच आहे हा आणि हे जे दिसतंय हे डायरेक्शन आहे. हे मायनस जे आहे ते मॅग्निट्यूड नव्हे. मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लक्षात येते का? हो सर. मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे जे मायनस दिसतंय हे डायरेक्शनचं मायनस आहे. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? नाही सर. म्हणजे जर नाही. नाही सर. नाही समजलं? नाही डाऊट नाहीये. नाही. ओके ओके ओके. काय समजलं सर. समजा मी असं लिहिलं 100 न्यूटनचा एक फोर्स अप्लाय केलाय आणि मायनस 100 न्यूटनचा एक फोर्स अप्लाय केला. याचा अर्थ असा नाही की फोर्स एक 100चा आणि एक मायनस 100चा आहे. एक पॉझिटिव्ह दिशेला लागतोय आणि एक निगेटिव्ह दिशेला लागतोय. हे जे मायनस दिसतंय दिस इज करस्पॉन्डिंग टू द निगेटिव्ह डायरेक्शन आणि हे जे पॉझिटिव्ह दिसतंय दिस करस्पॉन्ड्स टू दी पॉझिटिव्ह डायरेक्शन. आर यू गेटिंग दिस? ह्यांच्या लेंथ ज्या आहेत त्या सेमच आहेत 100. काही डाऊट? नाही सर. नाही सर. तो कंपाऊंड तुम्हाला मला वाटतं लिहायला येतात जरा जरा बरोबर. आता हो हो सर. सर. एक क्वेश्चन देतो अजून एक ट्राय करायचा तो. ठीक आहे त्यानंतर मीटिंग एंड होईल रिलॉग इन करा. ठीक आहे दिस इज ए वेक्टर its magnitude आहे 40 and this angle is theta. ह्याचे x कंपोनंट आणि y कंपोनंट लिहायचे. आणि मीटिंग एंड झाली की
सर एक्स कंपोनेंट 40 साइन थिटा, वाय कंपोनेंट 40 कॉस थिटा. डायरेक्शन सोबत सांग. एक्स एक्स 40 साइन थिटा, कंपोनंट सर 40 cos थिटा आणि y कंपोनंट 40 sin थिटा. काय चुकलंय बघ जरा एकदा. मुद्दामून घेतला हा क्वेश्चन मी. मला एवढं सांगा, दोन्ही कंपाऊंड पॉझिटिव्ह येतील का एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह येईल? दोन्ही कंपोनेंट पॉझिटिव्ह आहे ना. कारण हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सुरू आहे की नाही सगळं. हो सर. बेटा काय कळलंय का रे? हो सर. sin 40 sin cos. आतापासून सवय लावा कंपाऊंड्स ड्रॉ करायचे. पहिल्यांदा करेक्ट येऊ देत रॉंग येऊ देत, ऍटलिस्ट कंपाऊंड तरी दाखवू शकतो की नाही मी कुठं कुठं असणार ते. ईशान समजले का रे? हो सर, थोडं थोडं. ट्रिग्नॉमेट्री सोडून बाकी समजलंय? ठीक आहे. एनिवेज लक्ष द्या. आता बघा इथं थोडा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? इथं होरिझॉन्टल वाला कॉस वाटतो आपल्याला खूप ठिकाणी, पण कॉस असतो असं नाही. त्यासाठी शॉर्टकट ट्रिक सांगितली. शॉर्टकट ट्रिक काय आहे? जो कंपोनंट अँगलला चिटकून आहे त्याला कॉस लिहायचं. लक्षात राहिलंय काय तुमच्या? हो सर. हो सर. हा कंपोनंट अँगलला चिटकून आहे. समजलंय का सगळ्यांना? हो सर. त्यामुळे हो, सर. लिहायचं 40 cos थिटा. आणि त्याला वेक्टर बनवताना मी डायरेक्ट जे कॅप जोडला तरी चालतो, कारण तो पॉझिटिव्ह वायला आहे. त्यामुळे प्लस लिहायची काही गरज नाहीये. लक्षात आलंय सगळ्यांना? हो सर. आणि राहिलेला कुठला वेक्टर असणार? राहिलेला कंपाऊंड काय असणार? कॉस Sin साइन theta. असणार. सो दिस विल बी 40 sin थिटा. आणि डायरेक्शन काय असणार? I cap. आय कॅप. बाळांनो क्लिअर आहे सगळ्यांना हे? हो सर. हो हो सर. सर. तुम्हाला हो, सर. कंपाऊंड्स लिहिता येतात? कॉन्फिडन्स आलाय थोडा थोडा? हो सर. हो सर. ओके. मी इथं 3 वेक्टर्स लिहितो, त्यांचे कंपाऊंड्स लिहून दाखवायचे मला. एकाच ग्राफ मध्ये ड्रॉ करतो मी. मला जरा आणि वेक्टर्स लिहून दाखवायचे ते मेन म्हणजे. ठीक आहे बघा. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. म्हणजे आता हा जो क्वेश्चन आहे यासाठी कसं लिहिणार आहे मी? ए वेक्टर कॅन बी रिटन ॲज 40 sin थिटा आय कॅप प्लस 40 cos थिटा जे कॅप. अशा टाइप मध्ये वेक्टर लिहायचा. सोपा आहे की नाहीये? एक्स आणि वाय ला लिहायचं रे, वेगळं काय नाही. सोपं आहे. ओके. हो सर. एक वेक्टर देतो इथे मी असा. लेट्स कॉल इट दिस अँगल अल्फा आणि ह्याचं मॅग्निट्यूड आहे. आता मगापासून मी एक नंबर देत होतो. नंबरच्या ऐवजी समजा नुसतंच ए दिलं असतं तर या 40 च्या ऐवजी ए आलं असतं. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. ओके. त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. मग समजा ह्या वेक्टरला मी पी म्हणतो. पी. अजून एक वेक्टर देतो इथं असा. ह्या वेक्टरला मी क्यू म्हणतो. आणि हा जो अँगल आहे तो आहे बीटा. आणि अजून एक वेक्टर देतो मी असा सरळ खाली आहे. याला म्हणतो मी आर. ठीक आहे. मला लिहून दाखवायचं पी वेक्टर कसा लिहाल, क्यू वेक्टर कसा लिहाल आणि आर वेक्टर कसा लिहाल. ट्राय करताय का रे सगळेजण? हो सर. ओके. हो सर. आर वेक्टर जो आहे तो पूर्णपणे वाय ऍक्सिस वर झोपलाय बरं का. काय कन्फ्युजन नको द्या. जरी दिसत असला थोडासा अँगल तरी सुद्धा काही नाहीये. तो समजा राईट डाऊन पी वेक्टर, क्यू वेक्टर अँड आर वेक्टर. आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे. सांगू नका, कन्फ्यूज होतील बाकीचे.
पी वेक्टर जमलाय का रे सगळ्यांना? हो सर. झाला सर. असा आलाय का? पी कॉस अल्फा आय कॅप प्लस पी साइन अल्फा जे कॅप. हो सर. हो सर. हो सर. ह्याचे दोन हो, सर. कंपाऊंड्स इकडे एक असेल इकडे एक असेल की नाही? इकडे एक असेल तो पॉझिटिव्ह मध्ये असेल आणि इकडे एक असेल तो पण पॉझिटिव्ह मध्ये असेल. सो दिस वुड बी अँगलला चिटकून आहे, त्यामुळे हा पी कॉस अल्फा असेल आणि हा दुसरा राहिलेला पी साइन अल्फा असेल. समजलंय सगळ्यांना हे? हो सर. हा. त्यानंतर दुसरा वेक्टर कुठला रे? क्यू वेक्टर. क्यू वेक्टरचे कंपाऊंड एक इकडं असेल असा आणि दुसरा कंपाऊंड इकडं असेल. मी एक लांब आणि एक लहान का काढतोय कळतंय का रे सगळ्यांना? हो सर. मला हो सर. रेक्टँगल फॉर्म करायचा असा. हे जर तुम्ही नाही केलं तर हे चुकणार नाहीये, डोंट वरी. कोण बघायला येणार नाहीये तुम्हाला, बोर्डात वगैरे कुठं लिहायचं नाहीये. ठीक आहे, फक्त आपल्याला माहित असू दे. मग क्यू वेक्टरचा हा कंपाऊंड काय येणार? बीटा इथं दिलाय ना असा, बीटा हा सिम्बॉल, ह्याला म्हणतात बीटा. बीटा नव्हे. मग हा कंपाऊंड काय होणार? बीटा कॉस अल्फा होईल की नाही? हा सॉरी, क्यू कॉस अल्फा. अबे यार मी पण काय लिहितोय तुम्हाला एक्सप्लेन करता करता. क्यू कॉस बीटा होईल की नाही? तो कळले का सगळ्यांना? हो सर. हो आणि सर. हा क्यू साइन बीटा होणार. मग हो पी सर. वेक्टरला काय लिहिलं तुम्ही? पी कॉस अल्फा आय कॅप प्लस पी साइन अल्फा जे कॅप. सगळ्यांचं करेक्ट आलंय काय? हो सर. हो सर. त्यानंतर क्यू हो सर. वेक्टरसाठी क्यू कॉस बीटा आय कॅप, फक्त हे निगेटिव्ह मध्ये येणार. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. आणि त्याचा दुसरा कंपाऊंड पॉझिटिव्ह मध्ये आहे, त्यामुळे प्लस मध्ये येणार. सो दिस विल बी क्यू साइन बीटा जे कॅप. तुम्ही जर हे लिहिलं असेल तरच तुम्हाला कळेल बरं का रे. जरी चुकलं असेल तरी सुद्धा तुम्हाला कळेल कुठं चुकलं होतं ते. आर वेक्टर कुणी लिहिलाय? एनीवन? सर मी लिहिलंय मायनस आर काय लिहिलाय? मायनस मायनस जे कॅप. आर जे कॅप. झालं एवढंच. इथं कॉस साइन काय लिहायची गरज नाही, कारण हा कम्प्लिटली एक्स वाय ऍक्सिस वरच आहे, त्यामुळे त्याची कंपाऊंड काढायची गरज नाही. सगळ्यांना समजलंय काही? हो सर. हो सर. हो सर. 100% हो सर. 100% क्लिअर आहे. काही डाऊट? नो. नाही आहे सर डाऊट. ओके. आता हे आय कॅप जे कॅप एवढं जास्त यूज होत नाही आपल्याला. जर गणित सोडवाय असतील म्हणजे इक्वेशन वापरून तरच कुठं तर झालं. नाहीतर बऱ्यापैकी जे पी कॉस अल्फा क्यू कॉस बीटा आले की नाही, इथनच तुम्हाला क्लिअर होतं गणित काय असतं ते. एक क्वेश्चन घेऊया का? फिजिक्स मधला क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल मला काय हो सांगायचं. सर. हो हो सर. सर. हो सर. यूज इन फिजिक्स म्हणून लिहितोय तुम्ही. आणि हे इमॅजिन करायचं बरं का रे, तरच तुम्हाला कळेल मी काय सांगतोय ते. पेंडुलम ऐकलाय कधी? हो सर. ओके, असा पेंडुलम आहे आणि हे जे लटकवलेलं असते त्याला बॉब म्हणतात. ओके, काय माहित असेल नसेल एवढं टेन्शन नाही काय. दिस इज बॉब. असा पेंडुलम होता. आता समजा या पेंडुलमला इथे एक दोरी बनली आणि मी खेचायला सुरू केलं. ओके, असं खूप जाड आहे बरं का तो पेंडुलम, असा ढोला असा गट्टा जोडलाय आणि स्टीलची वायर जोडली आणि मी इकडनं असं खेचायला सुरू केला असं. आता मी जो फोर्स लावतोय त्याची काहीतरी लायकी आहे. ठीक आहे, मी असं पेंडुलमला हलक नाही, मी पूर्ण घेऊन जगाच्या बाहेर गेलो. त्याला मी मॅक्झिमम इथपर्यंत आणू शकलो. इमॅजिन होतंय का सगळ्यांना काय सांगतोय ते? हो हो सर. सर. असं धरून सोडलं की जाणार आहे ते मागे, आणि खेचू तर ह्याच्यापेक्षा जास्त शकत नाही मी, कारण एवढी जिम केली मी. कळले का मी काय म्हणतोय पोरांनो? हो हो सर. सर. ओके. हो सर. त्यानंतर हा खाली कशामुळे जाईल रे? जर मी ह्याला सोडला तर का जाईल खाली? हा ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे एक नेहमी एक फोर्स लागतोय की नाही डाऊनवर्ड्स, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एफ जी म्हणतो त्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कळले का सगळ्यांना? हो सर. हो सर. अजून कुठला फोर्स असेल इथं सांगा बघू, विचार करून. का नसेल कुठला फोर्स? टेन्शन. टेन्शन. जेव्हा हे फोर्स वगैरे लावायचं राहू दे, तो बॉब ग्रॅव्हिटी लागते खाली का पडत नाही रे? दोरीमुळे पडत नाही की नाही त्या? हो हो सर. सर. मग दोरीमध्ये एक ताण आलाय, त्या ताण जो आलाय त्या ताणाला आपण म्हणतो टेन्शन. हे मी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये घेणार आहे, शांत निवांत घ्यायचं आपण. ठीक आहे, आणि हे विसरणार नाही तुम्ही आयुष्यात कधी, फक्त आता लक्षात राहू दे. इथं नेहमी एक टेन्शन असतं.
टेन्शन म्हणजे तुम्ही घेता ते नव्हे, ठीक आहे, हे साधं टेन्शन आपलं. आता कळलं का? 3 फोर्स समजले का सगळ्यांना? हो हो सर. सर. आता हो समजा सर. ह्याला मी एक काहीतरी 30 डिग्रीला आणलाय, 30 डिग्री पर्यंत आणू शकलो, त्याच्यापेक्षा जास्त आणू शकत नाही समजा मी त्याला. ओके, तर मला एक सांगा, जर हा अँगल 30 डिग्री असेल तर हा वाला अँगल किती असेल रे? हा वाला अँगल 30 डिग्री. 30. डिग्री 30. तुम्हाला माहितीये का, 2 पॅरल लाईन ड्रॉ केले मी, त्याच्यामध्ये असा एक लाईन ड्रॉ केला, हा अँगल, कुठल्या अँगल्स म्हणतोय ना आपण? अल्टरनेट. अल्टरनेटिव्ह. अँगल हे अल्टरनेट अँगल आहेत नाही, ही व्हर्टिकल लाईन आहे, हो. कळले का? ही व्हर्टिकल लाईन आहे, हा जेवढा अँगल असेल तेवढाच हा अँगल असेल की नाही हो सर. बेटा? कळले सगळ्यांना हे? हो सर. ओके, मग काय करा, इथे हे सगळे फोर्सेस म्हणजे काय, वेक्टर्स आहेत ना, ड्रॉ करा. इकडं आला माझा एक फोर्स एफ, खाली आला कुठला फोर्स? ग्रॅव्हिटीचा फोर्स. कळलं का सगळ्यांना? हो सर. आणि असा तिरका आला टेन्शनचा फोर्स, आणि इथं टेन्शनचा फोर्स टी म्हणतो त्याला मी, टेन्शनच्या फोर्सला काय म्हणतो? टी म्हणतो. अँड लेट्स से काय आहेच तो अँगल किती आहे? 30 डिग्री. इथं कुठल्या फोर्सला मला रिझॉल्व्ह करावं लागेल रे? कुठल्या फोर्सला तोडावं लागेल असं वाटतंय तुम्हाला? टी. टी ला, कारण बाकीचे तर डायरेक्टच एक्स आणि वाय ऍक्सिस वर आहेत ना. हो हो सर. सर. तोडण्यासाठी तुम्हाला रिझॉल्युशन शिकवलंय. मग एक कंपाऊंड इकडे असेल वरच्या दिशेला असा, आणि एक कंपाऊंड असेल होरिझॉन्टल ह्या दिशेला. आता मला सांगा, हा जो कंपाऊंड आहे ह्याला काय लिहिणार तुम्ही? टी कॉस थिटा. अँगलला चिटकून आहे ना तो, टी हो कॉस सर. 30. सगळ्यांना कळलं का हे? हो हो सर. सर. आणि हा कंपाऊंड काय असणार? हा कंपाऊंड टी साइन 30. टी साइन 30 टी साइन. मायनस. आता एक विचार करा, आता हे झालं मॅथमॅटिक्स, आता फिजिक्सचा विचार करू. मायनस राहू दे, ते मायनस डायरेक्शन आता दिसते ना डायरेक्शन, त्यामुळे मायनस प्लस काय लिहायचं राहू दे, आय जे के काही लिहायचं नाही. आता ह्या बॉल जो आहे तो, त्याला खेचून मी इथंपर्यंत आणलाय, त्याला आणून ठेवला तिथं. आता तो हलत नाहीये कुठं सुद्धा, नेट फोर्स 0 आहे त्याच्यावर. हलत नाही याचा अर्थ व्हर्टिकल मध्ये हलत नाहीये, होरिझॉन्टल मध्ये हलत नाही, कुठेही हलत नाहीये. मला जर म्हणाय असेल होरिझॉन्टल मध्ये तो हलत नाहीये, तर इकडे जेवढा फोर्स लावला तेवढाच इकडे लागला असेल की नाही? येस ऑर नो? हो सर. हो सर. म्हणून मी इथं म्हणू शकतो की नाही, व्हॉट एव्हर दिस फोर्स इज एफ, इट इज बॅलन्स्ड बाय टी साइन थिटा. टेल मी, इज इट करेक्ट? हो सर. येस. आणि व्हॉट एव्हर हो, दिस sir. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट इज बॅलन्स्ड बाय दिस टी कॉस 30. मग आता याच्या पुढचं मी तुमचं एनएलएम मध्ये घेणार आहे, डोंट वरी. तोपर्यंत तुमची मॅच्युरिटी वाढलेली असते, गणित सोडवायला जमत असतात पटापट. पण कंपाऊंड्स कुठं वापरायचे कळले का सगळ्यांना? हो सर. हो सर. का अवघड वाट लागले हे हो बघू? सर. होय, काय विचारतोय? कळालंय सर. हे लोणच्यासारखं आहे. लोणचं कसं मुरतं का नाही जेवढं जास्त दिवस ठेवेल, तसं आहे. जेवढं जास्त आपण हे स्लोली वापरत जाईल ना, तसं तुम्हाला हे पाठ होत जाणार आहे. सो लगेच पहिल्याच दिवशी मला रिझोल्युशन शिकवलं रजनीकांत नाही, आपण असं बघितलं की झालं. ठीक आहे, त्याला प्रॅक्टिसमध्ये आणायला लागतं. ठीक आहे, मग हे समजायला लागते. पण ऍटलिस्ट मी जे सांगतोय ते शिरतंय ना डोक्यात, म्हणजे असं नाही ना समजत नाही वगैरे असं काय. कळतंय सर. पण समजतं. तर कंपाऊंड्स कसे काढायचे शिकलो, ट्रिक कसे वापरायचे हो कळलं, सर. आणि वापरायचे कसे याचा अंदाज आलाय का तुम्हाला हे एक्झाम्पल बघून? हो सर. हो हो सर. अजून एक आहे, कधी दगड फेकलाय का रे असा बाहेर लांब असा? हो सर. हो सर. मग जेव्हा तुम्ही 3 केसेस सांगतो काय मी, जेव्हा तुम्ही असा वर दगड फेकता, सरळ वर असा वर, त्यावेळी काय होतं रे? मंगळावर जातो तो, काय होतं त्यासोबत? नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली येतो. येतो का नाही? मग समजा मी जर त्याला 10 मीटर पर सेकंड फेकला असेल, आता 10 मीटर पर सेकंडचा तुम्हाला अंदाज येणार नाही. 10 मीटर पर सेकंडचा अर्थ एका सेकंदात 10 मीटर जाऊ शकतो तो, असलं स्पीड आहे त्याचं. ठीक आहे, तर ते स्पीड कंटिन्युअस राहणार का रे? 10 10 10 10 10 वर नाही. नाही नाही. सर. काय होणार मग? नाही सर. कमी होत. कमी होतं. कमी होतं. कमी होणार का नाही? मग शेवटी काय होणार, ते स्लोली असं काय होणार, एक पॉइंट येईल ज्या वेळेला ते किती बनेल, 0 मीटर पर सेकंड.
आणि त्यानंतर काय करेल, परत खाली यायला लागेल तो, आणि परत स्पीड वाढत 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 0 पासून परत 10 बनेल. मी इमॅजिन करतोय एअर नाहीये, काही नाहीये, व्हॅक्यूम मध्ये सुरू आहे सगळं. ठीक आहे, व्हॅक्यूम मध्ये ऐकलंय कधी व्हॅक्यूम असं? हो हो सर. ओके, पोकळी पोकळी, देर इज नथिंग लाईक दॅट. तर मला सांगा हे कशामुळे झालं रे सगळं जे झालं ते? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन. म्हणजे ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटेशनल. ग्रॅव्हिटी ऍक्ट्स लाईक अ रिटार्डेशन. रिटार्डेशनचा अर्थ असतो अपोजिशन. क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. ओके, समजा तोच बॉल मी होरिझॉन्टल फेकला असा, तर थोड्या वेळानंतर तो असा खाली खाली पडायला लागतो, पण मोस्टली असा होरिझॉन्टल जातो की नाही रे आपल्या रिअल लाईफचे केसेस बऱ्यापैकी. थोडं 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 खाली sir. जात असतो तो असा, पण ती निग्लेक्ट करा असा आडवा. हे झिरो बनतं का? असं पुढे जाऊन झिरो बनतं आणि मागे परत मागे येतं, असं होतं का यासोबत? नाही. का नाही होत? ग्रॅव्हिटी ह्याला का अफेक्ट नाही करत? कारण की ग्रॅव्हिटी खाली अफेक्ट करते आणि ऑपोजिट व्हर्टिकल. ग्रॅव्हिटी हॉरिझॉन्टलला कुठलं ऍक्सेलरेशन? कळलं मी काय म्हणतोय सगळ्यांना? हो. गॅलिलिओनं सांगितलंय की एकमेकाला जर परपेंडिक्युलर असेल तर ते एकमेकाला तुमची भांडणं सांभाळा म्हणतात. ते माझं मी बघतो, तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे, गॅलिलिओ ऐकलंय का ते गॅलिलिओचं नाव? हो सर. हो सर. ठीक आहे? तर गॅलिलिओनं सांगितलं होतं. ठीक आहे, आता राहू दे, ती हिस्ट्री जाऊ दे, पण हे दोन्ही एक्झाम्पल कळलेच सगळ्यांना 100%? हो सर. हो सर. ओके, मग तिसरं एक्झाम्पल आता मी सांगतो, आणि कंपाऊंड्स का शिकतोय ते तुम्हाला कळेल. आता तिसरं एक्झाम्पल तिरका आहे, किंवा नीरज चोप्रानं भाला फेकलेला बघितला का? हो सर. ओके, हो सर. आता तो भाला खूप मोठा आहे, ते दाखवत बसत नाही मी. पॉइंट म्हणजे दगड दाखवत असतो. तुम्ही दगड फेकून मारलाय कोणाला तरी, समजा तुमच्या मित्राला, प्रिय मित्राला. ठीक आहे, आणि तो दगड असा गेला हवेत आणि त्या डोक्यात पडला त्याच्या. ठीक आहे, छोटा आहे. तर तुम्ही याला फेकताना असं व्हर्टिकल फेकला होता का आडवा फेकला होता, तिरका फेकला होता, कसा फेकला होता? तिरका. तुमची व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड तिरकी असेल की नाही, ऍट सम अँगल थिटा, लक्षात येते का? हो सर. हो सर. लेट्स कॉल इट अँगल 60 डिग्री और व्हॉट एव्हर, असंच मनाचा अँगल घेतोय काहीतरी मी. मग ह्याचे कंपाऊंड्स काढायचे आपण, कारण कंपाऊंड्स काढून सोडवलं नाही याला सोपं पडतं. मग मला सांगा, हा जो आडवा कंपाऊंड असेल तो काय असेल रे? टेन कॉस थिटा. कॉस असेल की नाही, तो अँगलला चिटकून आहे. बोला. हो सर. सो दिस इज 10 cos 60. व्हॅल्यू तुम्हाला आता पार्ट असू देत नसू देत, आय डोंट केअर. मॅथमॅटिक्स आहे ते, जमेल, गुगल केलं तर मिळून जाईल. सध्या स्किल अक्वायर करायला बघा. आणि दुसरा कंपाऊंड बॉडीगार्ड सारखा इकडे असणार असा, तो काय असणार? 10 sin 60. 10 sin 60. समजले सगळ्यांना? 60. हो सर. हो सर. आता विचार करा, हे दोन्ही एक्झाम्पल, पहिला आणि दुसरं एक्झाम्पल बघून विचार करा, ह्यातल्या कुठल्या कंपाऊंडला ग्रॅव्हिटी अफेक्ट करेल रे? 10 sin 60. 10 sin 60. 10 sin 16 ला. मग होतं काय समजून घ्या आता, व्यवस्थित समजून घ्यायचं. प्रोजेक्टाइलचं थोडं समजेल तुम्हाला इथं. आता समजा मी इथून एक बॉल फेकला असा तिरका, तर त्याला 2 कंपाऊंड असतील, असा एक कंपाऊंड असेल, असा एक कंपाऊंड असेल. जसं जसं वर जाईल ग्रॅव्हिटी ह्या कंपाऊंडला अफेक्ट करणार आहे, ह्याला करणार नाही. हे पटलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. मग हा कंपाऊंड थ्रू आउट द मोशन तेवढाच राहतो, त्याची लेंथ तेवढीच राहते, त्याचं मॅग्निट्यूड तेवढंच राहतं. कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. ते बदलत नाही, ते तेवढंच राहतं. फक्त हा जो व्हर्टिकल कंपाऊंड आहे ना, तो बिचारा मरतो. त्याची लेंथ स्लोली स्लोली कमी होते. लेंथ कमी होते याचा अर्थ व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कमी होते की नाही? हो सर. ओके, एक पॉइंट येईल ज्यावेळी ते खूप कमी होऊन किती बनेल? 0 बनेल. आले का लक्षात? हो सर. आणि परत ते रिव्हर्स होईल आता. ओके, थोडं थोडं वाढत 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 मग परत जास्त वाढेल. दिस इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाइल मोशन. काय कळलं तुम्हाला? हो सर. हो सर. ओके, हो सर. अगेन आय एम टेलिंग, डोंट मेमोराइज दिस. मेमोरायझेशन इज अ क्राईम. काही पाठ करायचं नाही यातला. स्किल आलंय का? आत ना वाटतंय का तुम्हाला पाठ करायची गरज वाटते का ह्या कंपाऊंड्स काढताना?
नाही. काहीतरी नाही सर. कॉन्फिडन्स आला की नाही आतनं कुठला पण अँगल द्या सर, कसं पण द्या, मी कॉस किंवा साइन मध्ये कंपाऊंड लिहू शकतो, तिरकं द्या कसंही द्या. हा कॉन्फिडन्स हो आला की हो नाही सर. आतनं? तोच कॉन्फिडन्स गेन करायचा आहे वर्षभर आपल्याला, जेणेकरून डोक्यात काही कचरा भरायचा नाही. आणि जे पाठ करण्यासारखं आहे ते मी सांगेन तुम्हाला. आणि असे काहीतरी 10-12 फॉर्म्युले असतील पूर्ण वर्षभरात, डोंट वरी. बाकीचे प्रॅक्टिस करून करूनच तुम्हाला मी हे करायला लावणार आहे, स्ट्रॉंग बनवायला लावणार आहे. ओके, सो हे कंपाऊंड्स कसे काढायचे एक बेसिक एक्झाम्पल क्लिअर आहे सगळ्यांना 100%? हो सर. ओके, तर मला वाटतंय तुम्हाला कंपाऊंड्स रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स बऱ्यापैकी समजलेला आहे. क्वेश्चन विचारू का रे एक? ट्राय करणार? हो सर. हो हो सर. सर. समजा एक बॉक्स आहे असा, जमिनीवर ठेवला असा, आणि त्याच्यावर फोर्सेस, ग्रॅव्हिटी वगैरे काही घेऊ नका, वरून बघतोय मी याच्यावर. इकडे एक फोर्स लागलाय 100 न्यूटनचा, असा एक फोर्स लागलाय 200 न्यूटनचा, आणि असा तिरका एक फोर्स लागलाय, आणि हा फोर्स आहे लेट्स से, माहित नाही मला हा फोर्स किती आहे, एफ आहे समजा. ओके, फोर्सेस किती लागलेत कळले का तुम्हाला? हो सर. हो. ओके, आणि हा जो अँगल आहे, हा अँगल आहे 30 डिग्री. आणि तुम्हाला इथं लिहून देतो मी, तुम्हाला ज्यांना व्हॅल्यू पार्ट नसतील, साइन 30 इज इक्वल टू, आणि एक काम करायला 200 नको लिहा, ह्याला F1 म्हणा. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते रे? हाफ असते माहिती आहे ना? हो हो सर. सर. आणि कॉस हो 30 सर. ची व्हॅल्यू आहे 3/2. 3/2. ओके, इथं क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ F1 and F if net force is 0. ठीक आहे, नेट फोर्स 0. मगाशी आपण असला एक क्वेश्चन केला, आठवते? कंपाऊंड्स कडून बॅलन्स केलं होतं पोरांनो. हो सर. ओके, ट्राय हो करा सर. हा क्वेश्चन, ट्राय करा, चुकू दे, घाबरायचं नाही. तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले, 10 मधले 8 चुकले तरी फरक पडत नाही. ट्राय करायचं, घाबरायचं नाही, गट्स ठेवायचे अंगामध्ये. HC मधला क्वेश्चन घेऊया एखादा आपण, असेल छान कंपाऊंड्स वर. पाचवा क्वेश्चन आहे HC मधला. हा एक आहे प्राण पखेरु क्वेश्चन. काय आलंय का रे कोणाला आन्सर? हेल्प करू का ट्राय करताय अजून? ट्राय करतो सर. करा. तोपर्यंत एक क्वेश्चन लिहितो इथं, काय तोपर्यंत सोडवा तुम्ही तो क्वेश्चन. स्क्रीनवर दिसतोय ना क्वेश्चन सगळ्यांना? हो. सर.
मीटर 30 डिग्री. मीटर 90 डिग्री. हे मला एक सांगा, क्वेश्चन कळलाय का रे तुम्हाला? राहू दे सगळं. हो बॅलन्स करायचं. फोर्स, नेट फोर्स इज 0. बॅलन्स करायचं सिम्पली. मग ह्याचे दोन कंपाऊंड्स करणार नाही तिरक्या फोर्सचे, असा एक आणि असा एक. कंपाऊंड्स काढायला जमलेत का सगळ्यांना, ड्रॉ करायला? हो सर. मग हा वाला कंपाऊंड कॉस असेल की नाही, व्हर्टिकल वाला, कारण अँगलला चिटकून आहे तो. अरे हा एफ हो सर. कॉस 30 होईल हो आणि हा काय असणार, एफ साइन 30. एवढं तरी कळलंय का रे सगळ्यांना? आता नेट फोर्स 0 म्हणजे काय काय होणार, एफ साइन 30 इज बॅलन्सिंग 100 न्यूटन और 100 सिम्पली लेट्स कॉल इट. आणि सेकंड इक्वेशन काय होणार, एफ कॉस 30 इज बॅलन्सिंग F1. हे समजलंय का सगळ्यांना? खरं खरं हो सर. हो मग सर. मला सांगा, साइन 30 ची व्हॅल्यू किती दिली, तर हाफ दिले की नाही? हो सर. मग एफ किती येणार रे? 200. ते हाफ तिकडे जाऊन डबल होईल. सो दिस विल बी 200 न्यूटन. 200. सगळ्यांना कळले का हे हाऊ टू सॉल्व? हो सर. हो सर. त्यानंतर इथं बघा, एफ ची व्हॅल्यू मिळाली की नाही आपल्याला, आता किती मिळाली, 200. सो 200 इंटू कॉस 30 ची व्हॅल्यू किती दिली, √3/2 इज इक्वल टू F1. सो फ्रॉम दिस वी गेट द रिझल्ट F1. आता हे 2 ला इथं कट होईल, सो इट विल बी 100. सो द आन्सर विल बी F1 इज 100√3. मला असं का वाटलं तुमचे प्राण उडालेत बाळांनो? का कळलंय सगळ्यांना? समजले सर. कळालं. ओके, कॉन्फिडन्स आलाय थोडा? हो सर. हो सर. ओके, नुसतंच मॅथ्स नाही शिकवणार तुम्हाला, कारण तुम्हाला गरजेचं आहे फिजिक्स मध्ये वापरता येणं. ऍटलिस्ट तुम्हाला बॅलन्स करायचं, राहू दे बॅलन्स करायचं, तुम्हाला कंपाऊंड जरी लिहिता आले सध्या तरी पुरेसे. म्हणजे कॉस कुठं लिहायचा, साइन कुठं लिहायचा वगैरे, एवढं सुद्धा पुरेसं आहे. आले लक्षात? ये हो सर. हा हो सर. HCU मधला क्वेश्चन आहे, आय थिंक 5वा क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तुम्हाला विचारलंय, म्हणजे असं नाही विचारलेलं एक्स आणि वाय कंपाऊंड लिहा म्हटलंय तुम्हाला, पण मी म्हणतोय वेक्टर्स लिहून दाखवा यांची. ट्राय करताय? मगाशी केलंय तेच हो सर. करा. सर ए वेक्टरच्या पुढे ई आहे का? ए वेक्टरच्या समोर हे मॅग्निट्यूड आहे त्याचं 2. लक्षात आलं? हो सर. आणि हे बी वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 1 आणि हे सी वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 1.5. तुम्हाला व्हॅल्यू काय असल्या व्हॅल्यू देतो इथं. कॉस 30 आणि ह्या पार्ट करायच्या, मी प्रत्येक वेळी देत बसणार नाही. या √3/2 साइन 30
1/2 cos 60 1/2 sin 60 √3/2 अशा अँगल्स ना काय म्हणतो रे ज्यांची बेरीज 90 डिग्री असते? राईट अँगल. ओय, ज्यांची बेरीज ज्यांची बेरीज 90 डिग्री असते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात त्यांना. सर बेरीज म्हणजे अरे हा, बेरीज म्हणजे ऍडिशन. कॉम्प्लिमेंटरी. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. माझं स्वतःचं शिक्षण तिन्ही मीडियम मधून झाले रे. तिन्ही नाही, दोन्ही, मराठी पण आणि सेमी पण. नवोदय विद्यालय सेमी, त्याच्या अगोदर केंद्र मराठी. ए वेक्टर आला का सगळ्यांना? हो सर. हो सर. होरिझोंटल वाला काय असणार, कॉस की साइन? कॉस. कॉस असेल ना. सो दिस विल बी 2 cos 30 i cap. हे कळले का सगळ्यांना? हो हो सर. सर. and this will be 2 sin 30 j cap. cos 30 किती आहे रे? √3/2. √3/2. तर त्या 2 ला ते 2 कॅन्सल होईल, हे आन्सर येईल √3 i cap प्लस, आणि साइन 30 हाफ असतं, सो 2 × हाफ इज 1 j cap, किंवा नुसतं j cap लिहिलं तरी समजायचं त्याचा कोएफिशियंट 1 आहे. सगळ्यांना कळलंय का हे मी काय लिहिलंय ते? हो सर. इथं हिडन मध्ये 1 असतं, लक्षात ठेवा. काय डाऊट असेल तर सांगा बरोबर. बी वेक्टर लिहिला का सगळ्यांनी? बी वेक्टर काय विचारतोय? बी वेक्टर लिहिला का? जिंदा हो, सर. लाशों. तर मायनस जे कॅप. तर -1 जे cap. -1 जे कॅप की नाही, किंवा असं लिहू शकतो मी होय. 0 i cap -1 जे कॅप, बरोबर का? और सिंपली मायनस जे कॅप लिहिलं तरी चाललेलं. म्हणजे याचा एक्स कंपोनंट 0 आहे, वाय कंपोनंट आहे -1. ओके, मायनस या डायरेक्शन साठी असतं. हे अवघड वाटतंय तुम्हाला हे? नाही सर. हा. नाही सर. सी चं काय येणार? आय कॅप मायनस मध्ये येणार का जे कॅप मायनस मध्ये येणार? आय कॅप मायनस मध्ये येणार. ओके, ते किती असणार? कंपाऊंड्स काय काय असणार माय- याचे? इकडे एक असेल आणि इकडे एक असेल की नाही व्हर्टिकल मध्ये? हो सर. हो. हा, मग होरिझोंटल मधला कॉस असणार, कारण अँगलला चिटकून आहे तो. हो सर. -1.5 cos 60 i cap, आणि वरचा तो पॉझिटिव्ह वाय कडे आहे, त्यामुळे तो प्लस येणार, प्लस 1.5 sin 60 j cap. आणि माझ्या लिहिताना खूप सिली मिस्टेक होतात बरं का, त्यामुळे चेक करत चला. cos 60 इज हाफ. 1.5 चा हाफ किती असतं रे? 0.75. 75 म्हणायचं त्याला. 25. ओके, आय कॅप, आणि 1.5 इंटू √3/2. √3 ची व्हॅल्यू 0.7. 1.7. 1.73. 1.7 ना. हा, सांगा किती येणार आहे आन्सर? 0.75 इंटू 1.7, 17/85. 17 किती असतं रे? 17 जा, मला येत नाहीत पाडे. किती असतं? 119. 119 ना. 119 आणि 127. सो आय थिंक द आन्सर इज 1.27 येतं काही असं काय? होय सर. हो सर. ए, कळलं काय काय सुरू आहे काय जगात? सर बी वेक्टरचं अजून एकदा सांगता? सांगतो, बी वेक्टर सांगतो, पण सी वेक्टरचं कळलंय का? हो सर. ओके, दिस विल बी 1.275 जे कॅप. आता काही जणांना वाटेल सर हे काय एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायचं रिगरस वगैरे. कॅल्क्युलेटर मिळतात यासाठी, डोंट वरी. ह्यात मेंदू लावायची गरज नाहीये. हे जे लिहिलंय की नाही आपण, कंपाऊंड्स, मायनस कुठे येतो, प्लस कुठे येतो, तिथं मेंदू लावायचा आपण. हे बाकी करायला माणसं ठेवू शकता तुम्ही. कळलं मी काय म्हणतोय पोरांनो?
हो सर. मेंदू हो वापरण्यासाठी सर. माणसं ठेवायची नाहीत फक्त. ठीक आहे. ओके. हा, बी वेक्टरचं मी काय सांगतो, तू बी वेक्टरला ह्याच्यात पण करू शकतोस. म्हणजे मला सांग, बी वेक्टरसाठी हा अँगल 90 डिग्री आहे की नाही? बोल, किती अँगल आहे तो? 90 डिग्री. मग 90 डिग्री. होरिझोंटल कंपाऊंड 1 cos 90 येईल की नाही? हो सर. आणि व्हर्टिकल कंपाऊंड येणार 1 sin 90. बरोबर का रे? हो. cos हो 90 सर. किती असतो? cos 90 cos 90 किती असतो? 0. बघा एकदा टेबल तो. 0. आणि sin 90 किती असतो? ह्या व्हॅल्यू पाठ करायच्या बरं का रे, नाहीतर मागे राहाल कॉम्पिटिशन मध्ये. कळलं का? cos 90 1. 0, sin 90 1. मग मला सांग, हे किती होणार? 0. आणि हे किती होणार? 1. ते पण खाली आहे, त्यामुळे म्हणून लिहिलं मी 0 i कॅप मायनस 1 j कॅप. कळलं का हे काय म्हणतोय मी? हो सर. ओके. पण नेक्स्ट टाइम एवढं सगळं करत बसायचं नाही. इथं जे केलं मी ते, तो तिरका आहे का बी वेक्टर? एवढं सांग मला. नाही. मग त्याचे वेक्टर्स कंपाऊंड्स पाडायची गरज आहे का? नाही. जसं आपण इथं वर केलं होतं की नाही, इथं हा जो आर वेक्टर दिसतो इथं, हा आर वेक्टर तिरका नाहीये, डायरेक्ट कुठं आहे? खाली आहे. त्यामुळे ह्याला मी कंपाऊंड्स काढले नव्हते, डायरेक्ट आर वेक्टर लिहिलं होता. कॉस साइन काहीच लिहिलं नव्हतं. लक्षात आलं का काय म्हणतोय मी? हो सर. बाळांनो, तुम्हाला कंपाऊंड समजताय सगळ्यांना? हो सर. रिझोल्युशनवर कॉन्फिडन्स आलाय? खरंच मनातून आतून सांगा, कॉन्फिडन्स आलाय का रिझोल्युशनचा? हो सर. सुरुवातीला हो, जी काही भीती वाटली असेल, सर काय करताय त्याचे 4 डायग्राम्स काढून, ती भीती गेली का आता? 100%. म्हणजे ऍटलिस्ट थोडं थोडं हो, तरी सर. कळतंय? हो सर. ओके. सो दिस इज अबाउट रिझोल्युशन ऑफ हो, सर. वेक्टर्स. आजच्या लेक्चरला फक्त एवढंच बघायचं होतं आपल्याला, रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. आणि हे तेवढंच घेणार आहे मी जेवढं आपल्याला फिजिक्सला गरज आहे. वेक्टर्स हा चॅप्टर मोठा आहे मॅथमॅटिक्स मधला, म्हणजे सगळं सांगून तुम्हाला बोर नाही करत बसणार. ज्याचा गरज आहे ते शिकायचं आपण. ठीक आहे. नेक्स्ट उद्याचं जे लेक्चर असेल, थोडंसं आपण मॅथमॅटिकल ॲडिशन मध्ये वगैरे जाऊया. उद्याचं लास्ट लेक्चर असेल वेक्टर्सचं, म्हणजे निम्मा पार्ट. त्यानंतर प्रॉपर फिजिक्स नाही, कॅल्क्युलस तुम्हाला शिकवायला पाहिजे नाही काय. फंक्शन आठवतात का रे सगळ्यांना? हो सर. हो सर. हो. ठीक आहे. नेक्स्ट वीक कदाचित फंक्शन मध्ये जाईल, त्याच्या पुढचा पण वीक फंक्शन मध्ये जाईल, कॅल्क्युलस मध्ये. आणि त्यानंतर सुरू होईल फिजिक्सचं डोमेन. ठीक आहे. सो आय विल एंड दिस लेक्चर नाव. काय डाऊट आहेत का तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये पोरांनो? नाही सर. नाही सर. 100% क्लिअर आहे सगळं? हो. हो सर. हो. आणि लँग्वेजचा काय इश्यू नाही ना? नाही नाही सर. सर. फिजिक्सची लँग्वेज काय माहिती आहे ना तुम्हाला? मॅथमॅटिक्स. व्हॉट एव्हर द लँग्वेज Yes, आय एम sir. डिक्टेटिंग यू, इट डझंट मॅटर. ओके. इंग्लिश असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे. पण तरी पण जर तुम्हाला वाटलं कम्युनिकेशन बॅरियर येतंय कुठेतरी, काय येतंय, यू कॅन ऑलवेज टेल मी. ओके. सर, हा, तेच फक्त ते बेरीज आणि त्याच्यामध्ये मला वाटलं तुम्ही राईट अँगल ट्रायंगल म्हणता 90 डिग्रीला, ते बेरीज समजलं नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. भावना पोचल्या ना? होय सर. ग्रेट, गुड. बेरीज म्हणजे ऍडिशन. दोन अँगलची बेरीज जर ऍडिशन जर 90 असेल, दोज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल सिम्पली. ओके. सो चलो, आय विल एंड द नाउ. ओके. बाय बाय. टेक केअर. बाय गुड सर. नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट.